सेवा सुरू केली. बांधत बांधत मी माझं घर बांधलं. मला 2-2.5 कोटीच्या वर पैसा लागला, पण कळालं नाही कुठून आणि कसं देवाने केलं. हालेलुया. फक्त बांधायला माझ्या लँडची किंमत आता सध्या 1.5 कोटी आहे. बांधायला एवढे. तुम्ही तर पाहिलंच. तरी परमेश्वर बोलला, इथून शिफ्ट व्हायचंय, हे सोडून तुला जायचंय. कसं? मी ह्यांना पण सांगते, एवढं मोठं घर मी बांधलं आता फक्त 2 वर्ष झाली. 4,500-5,000 स्क्वेअर फीटाचं घर आहे माझं. पाहिलं? आणि परमेश्वर म्हणतोय, इथून निघायचंय तुला. आता त्याचं निघणं म्हणजे काहीतरी बेटर आहे. कधीच जुनं जर काही परमेश्वर मागतोय, थांबू नका, देऊन द्या. हालेलुया, हालेलुया. काही बलिदान करायला लावतोय, घाबरायचं नाही. ही व्यक्ती जी तुमच्या समोर उभी आहे आज, जी तुम्हाला फळवंत दिसते, कुठंतरी ही मेली होती म्हणून फळवंत दिसते. कुठंतरी कुजण्याचा अनुभव आला, गडण्याचा अनुभव आला. हालेलुया. मी जे आज तुम्हाला दिलंय ना, ते माझ्या आत्तावरच्या सगळ्यात मीटिंग मधलं हे बेस्ट आहे. परमेश्वराची वेळ त्याच्यावर भिस्त ठेवा. हालेलुया. जे येणार आहे ते तुमच्या विचाराच्या पलीकडे आहे, विचाराच्या पलीकडे. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या जागेवर आपण उभे राहूया. थँक यू जीसस. आपले हात उभारू, परमेश्वराला धन्यवाद देऊ. मला तुझ्या सानिध्यात बसायचंय. परमेश्वराला म्हणा, तुझ्या उपस्थितीमध्ये, आणि काही क्षण आपण त्याच्या प्रेझेन्स मध्ये जाऊ. हजारों में तू सुंदर यीशु, शारोन का गुलाब है तू. हजारों में तू, सर्व मिळून, सुंदर यीशु, शारोन का गुलाब है तू. त्याची प्रशंसा करा. हजारों में शारोन का गुलाब है. किती महान आहे. मला तुझ्या उपस्थितीत राहायचंय प्रभू. आजवर मी खूप भटकलो असेल, मला तुझ्या उपस्थितीत राहायचंय. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन आलं, योग्य वेळेची वाट बघ. डोंट वरी, काळजी करू नको. आपल्या सर्व चिंता प्रार्थना रूपी माझ्या समोर आणून ठेव. सर्व दृष्टांत जे मी तुला दिले ते लिही आणि माझ्या उपस्थितीमध्ये बस. त्याला कसं करायचं, काय करायचं ते मी करेल. पंखों तले हिफाजत है तेरे, साए में भी तो है सुकून. पंखों तले, पंखों तले हिफाजत है तेरे, साए में भी तो है सुकून. ये इंतजार मैं तेरी मौजूदगी में मैं रहूं. ये इंतजार माझ्याकडे बघा. आदाम आणि हवा रोज परमेश्वराच्या सहवासात होते. पण एक दिवस आला, देव म्हणला, आदामा तू कुठे आहे? कारण त्या दिवशी आदाम तिथे नव्हता
जिथं तो रोज राहायचा. आदाम तर लपला. तो जो हाईड पण आहे, ते लपणं, ते प्रार्थना विरहित जीवनाला दर्शवत. लपला. कसा लपला? अंजिराचे पानं लावून लपला. स्वतःची बुद्धी, पाप केलं, झाकतोय देवा मी. तुम्हाला दुसरं कोणी शोधायला नाही येणार. जर तू देवाच्या सहवासात एक पण दिवस घालवलाय ना, दुसऱ्या दिवशी परमेश्वर तुला शोधायला येतो. कुठे आहे तू? मी आलोय. काल तू माझ्याशी बोलत होता, आज पण मी तुझ्याशी बोलायला आलो. या पृथ्वीवरची सगळ्यात छान गोष्ट ही आहे की आपण देवाचं ऐकू शकतो. त्याच्या सहवासात बसणं हे अति आनंद गोष्ट आहे. आदाम, तू कुठे आहेस? मी लपलोय. का? चुकलोय मी, म्हणून मी लपलोय. मला नाही समजलं मी काय करू, आणि मी चुकून बसलोय म्हणून मी लपलोय, कारण मला तुझी भीती वाटतेय. आपण पण असंच करतो. परमेश्वराची अजिबात इच्छा नाही की आपण चुकलेलो असताना त्याच्यापासून लांब पळावं. देवाला माहिती नव्हतं का आदाम चुकलाय? त्याला माहिती होतं गडबड झालेली आहे. तो देव आहे. तो काय विचारून तुम्ही सांगितल्यावर त्याला कळलं असं नाहीये. तू ज्या क्षणी ते फळ खात होता जे शैतानाने दिलं, तेव्हा देव तुला पाहत होता. देवाला माहिती तू चुकलाय, तरी तो तुला भेटायला आला. ही त्याची प्रीती होती, हे त्याचं प्रेम होतं. आणि त्याचं प्रेम आपल्याला असं दिसतं की जेव्हा आदाम आणि हवा देवाच्या सहवासातून लपले, स्वतःचं पाप अंजिराच्या पानाने झाकण्याचा प्रयत्न केला, लपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सगळ्यात जास्त प्रेम देवाचं त्याच्यावर काय म्हणतो ना, ओतलं गेलं. माझ्या मुला, हे अंजिराचे पानं म्हणजे स्वतःची बुद्धी लावून किती दिवस तू पाप लपवशील? नाही करू शकत. त्यावेळेस पहिला निष्पाप बळी गेला. देवाने कोकरू कापलं आणि चर्म वस्त्र बनवून आदाम आणि हवेला घातले. येशू प्रभू. तुमची कमजोरी, तुमचा कमीपणा, अशक्तपणा, पाप याच्यावर त्याचं प्रेम डिपेंड नाहीये. आपण पापीच होतो तेव्हापासूनच त्याने आपल्यावर प्रेम केलंय. तुमच्या धार्मिकतेकडे पाहून तो प्रेम नाही करत. तो प्रेमळ देव आहे. जा त्याच्या जवळ. कारण येशू नावाचं नीतिमानाचं वस्त्र तुम्ही घातलं. दावीद चुकला, पण तरी तो देवाच्या हृदयाचा ठरला. कारण चुकल्यावर त्याने पश्चाताप करून देवाचा सहवास मात्र सोडला नाही. देवा, तुझा आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको, मी तुला विनंती करतो. हालेलुया. देवाचा सहवास, तुझं नातं आणि तुझं जीवन हे एक कर आजपासून.
परत देव म्हटला नाही पाहिजे तू कुठं आहे, तर तू म्हटलं पाहिजे मी इथं आहे. हालेलुया. अद्भुत काम होतील, वेळेवर होतील. वाट बघ, सहवासात राहा. कोण आहेस तू? अरे मी कोणी नसलो तरी मी देवाच्या हुजुरीमध्ये राहणारा व्यक्ती आहे. काही क्षणासाठी डोळे बंद करूया. आज प्रभूला नका बोलू देऊ कुठे आहे. आज तुम्ही म्हणा मी इथे आहे. मैं हूँ यहाँ तुझ्या जवळ घे, माझा हात धर आणि मला चालव. आराधना करू, माझं तन मन धन सगळं तुझं आहे प्रभू. मला तुझ्या सहवासात टिकून राहायचंय. जखरिया म्हणाला, शेवटच्या काळी मी प्रार्थना करणारा आणि अनुग्रह करणारा आत्मा उठेल. माझे लोक जे अशक्त आहे ते बलवान होतील. जे छोटा कुळ आहे त्याचा मोठा कुळ होईल. प्रभू म्हणतो आपला तंबू खेच, आपल्या प्रार्थनेची वेळ वाढव. माझ्यामध्ये दृढ आणि दृढ जा. पत्रसला जेव्हा काही नाही मिळालं ना, प्रभू म्हटलं पत्रस आपलं जाळं खोल टाक. आज प्रभू तुला म्हणतोय तुझं माझं नातं दृढ कर. माझ्या सहवासात ये, माझ्या मुला माझ्या मुली. तुला अंजिराचे पानं लावून लपण्याची गरज नाहीये. मी तुझ्यासाठी बलिदान केलं. आणि बायबल असं सांगतं, देवाने आपल्याला स्वर्गातले सर्व आशीर्वाद देऊन आधीच आशीर्वादित केलेलं आहे. आपण कृपा पावलेले, अनुग्रह पावलेले लोक आहोत. आज जर तू काही माग तर त्याला म्हणा मला तुला भेटायचंय. मला तुला पाहायचंय. धन्य ते लोक जे शुद्ध मनाचे आहेत ते देवाला पाहतील. जे भुकेले आहेत ते तृप्त केले जातील. जे तहानेले आहेत त्यांची तहान भागवली जाईल. योग्य वेळ येईल तेव्हा मी अद्भुत काम करेन. अद्भुत जे तुम्ही कधी डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, तुमच्या उंच प्रार्थनेत आलं नाही, ते मी तुझ्यासाठी करणारा तुझा परमेश्वर आहे. योग्य वेळ येईपर्यंत तू माझ्या सहवासात माझी वाट पाहत राहा. उंच स्वरात प्रियानो, लाजू नका गायला.
सहवास पाहिजे. जी कलीसिया देवाच्या प्रेमात आहे तिला आजवर तिच्यावरचं संजीवन कोणी थांबवू शकलं नाही. देवाचं कार्य, सेवा, चमत्कार हे सगळं एकीकडे, देवाचं आणि तुझं नातं एकीकडे. परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, त्यांनी त्याच्या सहवासात राहावं यासाठी नाही, त्याने लपून राहावं. तुझं देवाचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, त्याला सीमा नाही, त्याला कोणतंही बंधन नाही. आपण लपलो. आज प्रभू म्हणतोय मी योग्य वेळी सगळं करेल, तू माझ्या सहवासात माझी वाट पहा. प्रभू तू पाहिजे, तुझा सहवास पाहिजे, तू पाहिजे. थँक यू. हालेलुया. येशूच्या वचनाशी जुडलेला आहे. येशूच्या वचनाशी जुडलेला आहे. मी त्याच्या विचारांशी जुडलेला आहे. विचारांशी जुडलेला आहे. मी पवित्र आत्म्याशी जुडलेला आहे. पवित्र आत्म्याशी जुडलेला आहे. मी त्याच्या विजनशी जुडलेला आहे. दर्शनाशी जुडलेला आहे. दर्शनाशी जुडलेला आहे. मी येशूच्या महिमेशी जुडलेला आहे. येशूच्या महिमेशी जुडलेला आहे. आजपासून मी माझी कलीसिया, माझं कुटुंब महिमेतून महिमेत जात आहे. मी पूछ नव्हे, मी मस्तक होत आहे.
अशी वेळ येत आहे की अशी वेळ येत आहे समुद्र जसा पाण्याने भरून जातो समुद्र जसं पाण्याने भरून जातो तशी सर्व पृथ्वी तशी सर्व पृथ्वी देवाच्या गौरवाने भरून जात आहे. गौरवाने भरून जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या मागे उंच स्वरामध्ये हात वर करून म्हणतील, सर्व राष्ट्रांमध्ये सर्व राष्ट्रांमध्ये मी उंच राहील, शहरात मी आशीर्वादित राहील, खेड्यात मी आशीर्वादित राहील. माझी मुले, माझी पिके, जनावरे आशीर्वादित राहतील. आवाज लय कमी आहे, जरा उंचपणा. माझी कोठारे, माझी कोठारे अन्नधान्य आशीर्वादित राहील. मी बाहेर जाईल, आशीर्वादित होईल. मी आत येईल, आशीर्वादित होईल. मी माझ्या शत्रूंवर नेहमी विजय प्राप्त करेन. माझ्या सर्व कामात, माझ्या सेवकाईत मला यश मिळेल. मी यहोवाची पवित्र व्यक्ती म्हणून ओळखली जाईल. सर्व राष्ट्राकडून मला आदर मिळेल. संपत्ती व समृद्धी ह्यात मी संपन्न राहील. परमेश्वराचे स्वर्गीय आशीर्वाद माझ्यावर राहतील. मी कर्ज घेणारा नाही, तर मी देणारा बनत आहे. मी लज्जित नाही, मी सन्मानात आहे. मी माझ्या देवाचा आहे, जिवंत देवाचा आहे. आजपासून, या क्षणापासून माझी योग्य वेळ सुरू झाली आहे, सुरू झाली आहे, सुरू झाली आहे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आता जे देव स्थापित करेल त्याला मनुष्य पाडू शकणार नाही. हालेलुया. म्हणा, माझ्या जीवनात जे देव स्थापित करत आहे त्याला अंधकाराची, शैतानाची, मनुष्याची कोणतीही शक्ती पाडू शकणार नाही. मी स्थिर आहे, मी खडकावर आहे आणि त्याचं नाव येशू आहे, येशू आहे. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तुम्ही सगळे आशीर्वादित आहात. लिहून घ्या.